काल 23 तारीखला संध्याकाळी अंदाजा 8:15-8:30च्या दरम्यान कदीमजाना पोलीस स्टेशन ते घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती. त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजुरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही. त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती. मी स्वतः व्हिजिट केली होती आणि विदिन 5 to 6 hours काहीच क्लू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीमजानाचे PI शेवाळे, सदर बाजारचे PI भारती, चंदनजिराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 hours त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे. आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे. दोघे आरोपीचं नाव अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असे ही 2 आरोपी आहे. दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे. आता त्यांना मान्य कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास करणार. मारण्याचं कारण काय सर? मुख्य कारण काय? अजून याचं इंटरोगेशन सुरू आहे, पण प्रायमा फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपीचा जो सांगणं आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली असा वाटत आहे. पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे. निवडणुकीच काही कारण लागते का? नाही, इलेक्शनचं काय रिलेशन. आरोपींनी नशा आता ही तर फोरेन्सिक ॲनालिसिस नंतर लक्षात येईल, पण बऱ्यापैकी दोघांकडे वेपन होते असं समजतं. आरोपींनी नशा केल्याचं समजतंय. व्हाईटनर वगैरेची नशा करून कृत्य केल्याची प्राथमिक माहिती. नाही, तर मेडिकल तर आम्ही करतोच अटकच्या वेळी. जर काय मेडिकलमध्ये आला तर लक्षात येईल कोण काही आहे. सर, यांचा मास्टर माइंड आहे का कोणी? का हे दोघंच यांचंच वैयक्तिक दुश्मनी आहे की यांचं मास्टर माइंड आहे? आणि आता आम्ही सगळे आज भरपूर अँगल आहे. वेपन कोणी दिला, सप्लाय कोण केला, कोणी त्याच्यामध्ये अजून कॉन्स्पिरेसीमध्ये इन्वॉल्ड आहे का? कारण फॅमिलीचा, विक्टिमची फॅमिलीचा अजून काही लोकांकडवर संशय आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते. आम्ही सगळे अँगल अजून तपास करणार आहे. किती गोळ्या झाडल्या गेल्या आणि स्वतः किती आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते 4 MTK सापडले होते, पण ते आता पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली किती इंजुरी आहे. यांच्याकडून काही वेपन जप्त केलेत का? आणि हे काय रेकॉर्डवर वेपन जप्ती वगैरे आता पोलीस कस्टडी PCR भेटल्यानंतर